संसार सारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवां भवानी सहितं नमामि। मंगलमूर्ती गणकपालदंड पाणिमादिकारणं श्यामकार्यवादिदेवमक्षरं निरामयं भीमविक्रमं प्रभुं विचित्रताण्डवप्रियं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे अवन्तिकापुराधिनाथ कालभैरवं भजे। जामि भुङ्गिरिजन्तास्ते बीवर्गस्तवे शिवाङ्गिरिधृतां गुरुमाहि गुरुदेहि गुरुगन्धगदा शिवेन वजदा त्वागिरिचादा वदामति जतानः सर्वमेतस्मको सुमना असद अद्यवो तदिजता प्रथम दत्तचरणी नतमस्तक होऊन आज गेल्या 25 वर्षापासून आमच्या इथे ठाकूर परिवाराची केसरनाथ शेठ ठाकूर हाबप तसेच त्यांचे माझे आजोबा यांच्यापासून ही परंपरा निरंतर चालू आहे। कुठलेही खंडित असे आजपर्यंत झालेले नाही। दत्त जयंती उत्सव आम्ही जवळजवळ आत्तासुद्धा हा 25वा रौप्य महोत्सव म्हणून यावर्षी साजरा करत आहोत आणि रौप्य महोत्सव साजरा करत असताना आज गुरुचरित्र पारायणाचा आज समारोप झाला आहे। गेल्या 8 दिवसापासून पारायण इथं चालू आहेत। त्याच्यानंतर आज दत्तयागाचं आयोजन आम्ही मोठ्या प्रमाणात दत्त याग 7-8 विद्वान अशा पंडितांच्या मार्फत आम्ही आज या ठिकाणी केलेलं आहे आणि त्याचा सुद्धा आज समारोप झालेला आहे। आणि उद्याची आता उद्या रूपरेषा अशी आहे, उद्या दत्त जयंती आहे। उद्या 10 वाजता सत्यनारायणची महापूजा आहे। त्याच्या अगोदर अभिषेक होणार आहे दत्तांचा। त्याच्यानंतर भजन आहेत। नंतर संध्याकाळी 4 ते 6 युवा कीर्तनकार त्यांचं कीर्तन आहे। फेमस अशा त्या ताई आहेत सुप्रियाताई म्हणून, त्यांचं सुप्रियात ना त्यांचं सुसाव्य असं कीर्तन आहे। त्याच्यानंतर 7 ते रात्री 10 वाजेपर्यंत सुरेख अशी अभंगवाणी ठेवलेली आहे ठिकाणी आम्ही तिचं आयोजन केले आहे। आणि महाप्रसादाचा असा मोठ्या प्रमाणात दरवर्षीप्रमाणे मोठा असा भंडारा आम्ही करणार आहोत यावर्षी। आता मी आणि माझा भाऊ संदेश ठाकूर आम्ही आता आमची 3री पिढी आहे। 3ऱ्या पिढीपर्यंत आता निरंतरी सेवा चालू आहे अशी। आता माझ्यानंतर माझा मुलगा चिन्मय समर ठाकूर हे सुद्धा पुढे प्रभावीपणे चालवतील यात काही शंका नाहीत, कारण शुद्ध बीजापोटी फले रसाल गोमटी तशी आम्ही सर्व भावंडे या केसरनाथ ठाकूर यांच्या पोटी जन्माला आल्या म्हणून त्यांचा वारसा आम्ही निरंतर पुढे चालवणार आहोत, त्याच्यामध्ये काय शंका नाही। गेली कीर्तन सेवा 25 वर्षे निरंतर कीर्तन सेवा आहेत, त्याच्यामध्ये अजूनपर्यंत खंडित काय झालेले नाहीत। आणि आम्ही आता 25 वर्षामध्ये आपला मंदिर मूर्ती आणि उत्सव जात असता वेळेस आम्ही या मंदिराचे स्वतः दोन्ही भाऊ जरी किंवा आम्ही परिवार जरी करत असलो तरी आम्ही असं स्वतःचं मंदिर असं कधी त्याचा आम्हाला अभिमान कधी आम्ही केला नाही। हा समस्त रोडपल्ली ग्रामस्थांचा बहुमान आहे आणि त्याचा असा बहुमान घेऊन आम्ही हा आता दत्त मंदिर चॅरिटेबल ट्रस्ट केलेलं आहे। आणि या पुढली जे पण आता पुढची भव्य दिव्य अशी वाटचेल त्याच्या आशीर्वादाने होणार आहे आणि त्याच्यामध्ये ते ट्रस्टच्या माध्यमातून आता पुढं दिवसांदिवस त्याला जसं हवं आहे तसं तो आमच्या हातून करून घेणार। आम्ही दोघं भाऊ बोलून निमित्त मात्र आहोत, करता करविता माझे श्री दत्त गुरु आहे, त्यांच्या आशीर्वादाने सर्व पुढे ही सेवा अशी निरंतरच होणार आहे, त्याच्यामध्ये काय कुठले दोष नाही। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।